सावकाश. ठीक आहे, कम्फर्टेबल आहेस? या ताई, खरं सांगू, मला ना बेडरूम मध्ये बसून इतकं बोर होत होतं ना, म्हणून मला इथे यायचं होतं. हो, अंडरस्टँडेबल. पण ऐक ना बाळा, थोडा वेळ बस इकडे, पण मग सुष्मिता येईल तर तिची मदत घे आणि पुन्हा जरा बेडवर आराम कर. हा, येस बॉस. बरं चल, मी निघू का आता? ऑफिसला पळायचंय. तुझं पार्सल आलं की खाऊन घे. ए अगं, का निघतेस? थांब ना, पार्सल येते, तू खाऊन जा. ओके? अगं मला उशीर होतोय, ऑफिसला जायचंय, निघायला हवं. नंदू ताई, ग 5 मिनिटावरती येते फूड. हे बघ, 5 मिनिटं दाखवते. थांब ना, खाऊन जा. ओके, थांबते. थांबी ना, या डिलिव्हरी बॉयला कॉलच करते. एवढा का वेळ लागतोय? काय करू? वर जाऊ की नको जाऊ? वर गेलो आणि सगळ्यांना कळलं तर? नाही 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 नाही, नकोच जायला. पण नाही गेलो तर नोकरी सुद्धा जाईल. आणि आता हे पार्सल आणलं तर द्यावं तर लागणारच. एनिवेज, बाबा आता वॉकला गेले असतील. नंदूताई पण मे बी ऑफिसला निघून गेली असेल. आणि सुष्मिता तर तिच्या ऑडिशनला असेल. अधीरा तर दारावर येणारच नाही. आई दार उघडेल ना. ती तसंही पार्सल घेऊन येणाऱ्याकडे बघतच नाही. रोहन, रिलॅक्स. चला, लेट्स गो. यार, ऑलरेडी इतकं फूड डिले झालंय आणि आता फोन रिसीव्ह नाही करत आहे. कमाल या माणसाची. हा माणूस आला ना तर मी या डिलिव्हरी बॉयला ना 1 स्टार देणार आहे रेटिंग. बघ तू. ए नाही, नको नको ग, माहित नाही ना आपल्याला काहीतरी खरंच प्रॉब्लेम असेल त्याचा. असं पटकन रेटिंग नको देऊन टाकू. ए फायनली. हां, अरे बाप रे, ताई अजून घरीच. हां, थँक्यू. हॅलो वेट, हॅलो वेट, हॅलो वेट, हॅलो वेट. अधीराने ओळखलं की काय? किती वेळ लावलात तुम्ही? एक तर फूड डिलिव्हरीला 15 मिनिटं लेट झालंय. आता ते फूड थंडही झालं असेल. दिस इज नॉट डन ना. हे काय आहे? आणि कॉल करते तुम्हाला, कॉल रिसीव्ह नाही करत आहे तुम्ही. I'm sorry, ma'am.